नमस्कार, मी भूपाली मोहिते आणि आपण पाहत आहात हिंदुस्तान माझा न्यूज। श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र शिरपूर जैन येथे गरजू वृद्ध आणि रुग्णांच्या सेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। संत शिरोमणी दिगंबर जैनाचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज निशुल्क वैद्यकीय उपकरण सेवा केंद्राचे केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। विद्या स्वयंसंस्कार सेवा फाउंडेशन मुंबई यांच्या विशेष सहकार्याने उभारलेल्या या केंद्रात रुग्णांसाठी आधुनिक वैद्यकीय उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं सांगत शासनाकडे प्रस्ताव आल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे। तर बालब्रह्मचारी तात्यासाहेब नेजकर यांनी सांगितले की सांगली आणि सातारा येथील यशस्वी उपक्रमातून प्रेरणा घेऊन हे सेवा केंद्र सकल दिगंबर समाजाच्या निधीतून उभारण्यात आलं असून सर्व स्तरावरील गरजू रुग्णांना याचा लाभ मिळावा हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असेल। शिरपूर जैन प्रतिनिधी अनिल साखरे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी हिंदुस्तान माझा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। नमस्कार, हिंदुस्तान माझा आपण शिरपूर जैन या ठिकाणी जैन धर्मांची काशी संबोधले जाते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सकल दिगंबर समाजाच्या वतीने विद्यासागर महाराज जे आचार्य जे आहेत त्यांच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात। या ठिकाणी चरखा आहे, आरोग्य विभाग आहे। नुकतेच आपल्यासोबत केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव आपल्यासोबत आहेत। नेमकं त्यांच्याशी आपण चर्चा करू। तुमच्या हस्ते जे उद्घाटन झालेले काय वाटतं या संदर्भात, काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी खरं म्हणजे शिरपूर हे जैन समाजाचं अतिशय महत्वाचं आणि मान्यता असणारं एक ठिकाण आणि आज या ठिकाणी या परमपूजनीय श्री विद्यासागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कृपेने या ठिकाणी सुरू असलेल्या या हातकरघा सेंटरला सुद्धा व्हिजिट आम्ही केली। आज या ठिकाणी शेकडो महिला हातकरघ्याचं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा त्या प्रयत्न करत आहेत आणि त्यासोबत आज या देशाचा आरोग्य राज्यमंत्री या नात्यानं आज जे काही आपले मेडिकल इन्स्ट्रुमेंट ज्याला म्हणतो, मेडिकल साधनं ज्याला म्हणतो, त्या शॉपचं सुद्धा म्हणजे या ठिकाणी आपण उद्घाटन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये अनेक रुग्णांना आजारानंतर उपचार घेतल्यानंतर हॉस्पिटलमधून ज्यावेळेस डिस्चार्ज होतो पण घरी आल्यानंतर त्याला अनेक उपकरणाची आवश्यकता असते। कधी की त्या ठिकाणी फोल्डिंग बेडची गरज असते, आपल्या घरामध्ये फोल्डिंग बेड नसतं, कोणाला वॉकरची आवश्यकता असते, कोणाला ऑक्सिजनची असते, काही पॅरालिसिस वगैरे सारखे जर पेशंट असले ते दीर्घकाळ त्यांना एका जागावर झोपून राहावं लागतं। ॲक्सिडेंटचे पेशंट असतील तर त्यांना बेड सोस होऊ नये किंवा जखमा होऊ नये म्हणून आज त्यांनी या ठिकाणी एअर बेड असेल, वॉटर बेड असेल, या सगळ्याची व्यवस्था केलेली आहे आणि गरजू निश्चितच ग्रामीण भागातील गरजू लोकांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग त्या ठिकाणी होणार आहे। एक चांगलं सेवेचं काम, पुण्य तर आहेच पण निश्चित एक रुग्णांची सेवा करण्याचं काम आज या ठिकाणून। माझा दुसरा प्रश्न आहे आपल्याला, स्तुत्य उपक्रम असे यांनी हाती घेतलेला, याला नक्कीच तुम्ही एका उच्च पदावर विराजमान आहात, नक्की यांना तुम्ही हातभार करणार का येणाऱ्या भविष्यात? नाही, बिलकुल अशा ह्याच्यामध्ये शासनाकडे जर असं मदत करण्याचं काम, शासन सुद्धा अशा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टीचे उपक्रम आम्ही राबवत असतो। असा जर या संस्थांकडून जर प्रस्ताव आला तर शासन निश्चित प्रमाणात सगळं तोपरी मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी